महाभारताच्या आधी जेव्हा कुरुक्षेत्रात उभा असलेला अर्जुन आपल्या लोकांशी युद्ध करण्याच्या विचाराने विचलित होतो, तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनला समजावताना हा श्लोक सांगतात. यात ते स्पष्ट करतात की जेव्हा जेव्हा धर्माचा पराभव होतो, तेव्हा मी धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतो. श्रीमद भागवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनला धर्माचे सार सांगून युद्धासाठी तयार करतात. शेवटी धर्मस्थापनेसाठी लढणारे पांडव युद्धात विजयी होतात आणि कौरव मारले जातात. युद्ध संपल्यानंतर धर्मराज युधिष्ठिर सिंहासनावर बसतो. यानंतर तो अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याच्या हाती गादी सोपवतो. व्यास ऋषींच्या आज्ञेवरून द्रौपदीसह 5 पांडव राज्य सोडून मोक्षाच्या शोधात निघाले. प्रवासासाठी त्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या प्रत्येक प्रार्थनास्थळाला भेट देण्याचे ठरवले. तो उत्तर भारतात, ज्याला आज उत्तराखंड म्हणतो, त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्यासोबत एक कुत्राही आला. तोही पुढे चालायला लागला. सर्वांनी त्यांना आपल्यासोबत घेतले. ते बद्रीनाथजवळ पोहोचणार होते तेव्हा इंद्राचा रथ त्यांना स्वर्गात नेण्यासाठी आला. मात्र त्यात कुत्रा जाऊ शकत नाही अशी अट रथवानांनी घातली. यावर सर्वांनी रथावर बसण्यास आक्षेप घेतला आणि स्वर्गाच्या वाटेने पायी निघाले. असे म्हटले जाते की प्रत्येकाने शारीरिकरित्या स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला होता. बद्रीनाथहून पुढे सरकत सर्वजण सरस्वती नदीच्या उगमापर्यंत पोहोचले. तोपर्यंत द्रौपदी संकटात सापडली होती. तिने नदी ओलांडण्यास असमर्थता व्यक्त केली. यावर भीमाने युक्ती केली आणि एक मोठा खडक उचलून नदीच्या मध्यभागी फेकून दिला. याने बांधलेल्या पुलावरून द्रौपदीसह सर्वजण सरस्वती नदी पार करून पुढे निघाले. माना गावात सरस्वती नदीच्या उगमस्थानी बांधलेला पूल हा तोच पूल आहे जो भीमाने खडक टाकून बांधला होता असे मानले जाते. तिथले लोक आजही या पुलाला भीमा पूल असे म्हणतात. येथून काही अंतरावर हिमालयाकडे जात असताना द्रौपदी अडखळली आणि पडली आणि तिचा मृत्यू झाला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. प्रत्येकजण दुःखाने भरला होता आणि द्रौपदीने त्यांना प्रथम का सोडले हे समजले नाही. शेवटी भीमाने युधिष्ठिरला विचारले की द्रौपदीने कोणतेही पाप केले नाही, मग ती आम्हाला सोडून का गेली. यावर युधिष्ठिर बिनधास्त म्हणाले की द्रौपदी ही आपल्या 5 जणांची पत्नी आहे. पण तिचं पार्थवर जास्त प्रेम होतं, कारण ती त्याला एकमेव लायक वर मानत होती. पत्नीच्या धर्मात हे पाप आहे असे म्हणत युधिष्ठिर द्रौपदीकडे न पाहता पुढे सरसावले. बाकीचेही त्यांच्या मागे जाऊ लागले. असे मानले जाते की स्वर्गरोहिणीच्या वाटेने पुढे जात असताना प्रथम सहदेव, नंतर नकुल, नंतर अर्जुन आणि त्यांच्यानंतर भीमाचा मृत्यू झाला. फक्त युधिष्ठिर आणि तो कुत्रा स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकले. युधिष्ठिरही स्वर्गाच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांचे शरीरही जीर्ण झाले होते. बोटे वितळली होती. देवराज इंद्र स्वतः युधिष्ठिरला स्वर्गाच्या दारात नेण्यासाठी आले होते. असे मानले जाते की 5 पांडव आणि द्रौपदी यांचा स्वर्गात सोबती असलेला कुत्रा स्वतः यमराजाचे प्रतीक होता. देवराज इंद्र युधिष्ठिरला घेऊन पुढे सरकतो. एका भयंकर ठिकाणी अनेक लोकांच्या किंचाळण्याचा आवाज युधिष्ठिरला ऐकू आला. हे आवाज ऐकून युधिष्ठिर अस्वस्थ होतो आणि ओरडून विचारतो, तुम्ही कोण आहात. भीम ओरडतो, मोठा भाऊ. तर अर्जुन हाक मारतो, मी अर्जुन. नकुल युधिष्ठिरला त्याचे नाव सांगून स्वतःबद्दल सांगतो. त्यामुळे सहदेवही मागे राहत नाही. द्रौपदीने स्वतःची पांचाली म्हणून ओळख करून दिल्याने युधिष्ठिराचा गोंधळ वाढत होता. युधिष्ठिर अतिशय काळजीने इंद्राला विचारतात, हे सर्व काय आहे. इंद्र म्हणतो, हा नरक आहे. तथापि त्यांच्यासाठी तो अल्प कालावधीसाठी नरक होता. तुम्ही माझ्याबरोबर स्वर्गात या. धर्मराज, तुमचे प्रियजनही आता तिथे पोहोचले आहेत. तुलाही इतके दिवस नरकात यावे लागले कारण तूही पाप केलेस. यावर युधिष्ठिरांनी विचारले, माझ्या भावांचे काय पाप होते. त्याने नेहमीच धर्माचा मार्ग निवडला होता का. इंद्र म्हणाला की जर तुला द्रौपदीच्या भावना माहीत असतील तर तू तुझ्या भावांच्या भावनांशी अपरिचित होतास का. त्याचा प्रश्न ऐकून युधिष्ठिरला लाज वाटली. तो म्हणू लागला, भीमाला त्याच्या सामर्थ्याचा, अर्जुनाला त्याच्या धनुर्विद्येचा, नकुलाला त्याच्या सौंदर्याचा आणि सहदेवाला त्याच्या ज्ञानाचा अभिमान होता. यावर इंद्र म्हणाला, होय धर्मराज,
अहंकार हा माणसाच्या चारित्र्याचा पराभव आहे. याद्वारे तुम्ही इतर सजीवांचा अपमान करता. हा केवळ सजीवांचाच नव्हे तर निर्मात्याचाही अपमान आहे. युधिष्ठिरने डोके खाली केले. तथापि यानंतर जेव्हा तो इंद्रासह स्वर्गात पोहोचतो तेव्हा तेथे केवळ द्रौपदी आणि इतर भाऊच दिसत नाहीत, तर कौरव देखील स्वर्गात बसलेले दिसतात. त्याला कुंती, माद्री, गांधारी, धृतराष्ट्र, भीष्म आणि सर्व लोक भेटतात. युधिष्ठिर सर्वांना पाहून आनंदित होतो, परंतु कौरवांकडे पाहताच त्याचे हास्य शांत होते. युधिष्ठिराच्या भावना ओळखून इंद्र म्हणतो, धर्मराज, त्याने पाप केले तरी त्याला हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांची शिक्षा त्यांनी युद्धादरम्यानच भोगली आहे. ते स्वतः एकमेकांच्या दुःखाचे कारण होते आणि एकमेकांना गमावण्याचे दुःखही त्यांनी अनुभवले आहे. धर्मक्षेत्रात लढलेल्या युद्धात त्याला शिक्षा झाली म्हणून तो स्वर्गाचा अंश झाला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.